मिलेनियर लोक सामान्य लोकांपेक्षा एकाच गोष्टीमुळे वेगळे असतात आणि ती गोष्ट आहे हॅबिट्स, म्हणजेच आपल्या सवयी. जर तुम्ही पण मिलेनियर लोकांच्या हॅबिट्स शिकलात, त्यांची प्रॅक्टिस करून त्या रिपीट केलात, तर तुम्ही देखील मिलेनियर लोकांच्या क्लबमध्ये सहभागी होऊ शकता. आजच्या बुक समरीमध्ये तुम्हाला त्या सगळ्या सवयींबद्दल जाणून घ्यायला मिळेल, ज्या तुम्हाला यशस्वी बनवतील. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेल्या $1,000,000 हॅबिट्स या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. मिलेनियर बनण्यासाठी तुम्ही कोण आहात, कुठून आले आहात, काय करता, या सगळ्या गोष्टींनी काही फरक पडत नाही. गरज आहे ती फक्त तुम्ही मिलेनियर लोकांच्या सवयी शिकण्याची. तुम्ही देखील तेच करा जे या यशस्वी लोकांनी केलंय. खरं तर यशस्वी लोकांना काही चांगल्या सवयी असतात, त्या उलट अयशस्वी लोकांना काही वाईट सवयी असतात. आजची समरी तुम्हाला त्या चांगल्या सवयींबद्दल शिकवेल, ज्यांची प्रॅक्टिस करून तुम्ही देखील एक मिलेनियर बनून तुमचं स्वप्न पूर्ण कराल. जरा त्या लोकांबद्दल विचार करून बघा जे तुम्हाला अत्यंत यशस्वी वाटतात. असं काय आहे त्यांच्याकडे जे त्यांना यशस्वी बनवतं? त्यांची कोणती खास सवय त्यांना तुमच्यापेक्षा अधिक यशस्वी बनवते? तुमचा प्रेझेंट टाईम म्हणजे तुमच्या ॲक्शन्स, तुमची चॉईस आणि तुमच्या डिसिजन्समुळे आहे, ज्याची निवड तुम्ही स्वतः केली आहे, आणि हेच निर्णय तुमचं भविष्य ठरवतात. जर तुम्ही देखील खूप जास्त यशस्वी बनण्याचे स्वप्न बघत असाल, तर तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं, कारण सगळं काही तुमच्या हातात आहे. विश्वास ठेवा, तुमच्यासाठी काही मर्यादा नाहीत. ही वेगळी गोष्ट आहे की जर तुम्ही स्वतःसाठी मर्यादा आहेत असं समजत असाल, तर मग कोणीच तुमची मदत करू शकत नाही. तुम्ही स्वतः तुमच्या यशावर कंट्रोल ठेवू शकता. सगळं काही तुमचे विचार, तुमचे शब्द आणि तुमच्या ॲक्शन्सवर निर्धारित आहे. तुमच्या रोजच्या जगण्यातली 95% कामं तुमच्या सवयींशी निगडीत असतात, आणि यामुळेच यशस्वी लोक सक्सेस हॅबिट्सची प्रॅक्टिस करतात. रोज ते त्या गोष्टींना रिपीट करतात, आणि हीच गोष्ट त्यांना दुसऱ्यांपेक्षा वेगळं बनवते. तुम्हाला देखील सक्सेस हॅबिट्सची सुरुवात करायची असेल तर लक्षात ठेवा की आपण जर ठरवलं तर आपण आपल्या वाईट सवयींपासून पिछा सोडवू शकतो आणि चांगल्या सवयींना प्रॅक्टिसमध्ये आणू शकतो. जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. जेव्हा ते कुमारवयात होते तेव्हा त्यांनी एक पुस्तक वाचलं, द रूल्स ऑफ सिव्हिलिटी अँड डिसेंट बिहेवियर. त्यांनी या पुस्तकातील सगळे 110 नियम आपल्या छोट्याशा वहीत लिहून ठेवले. दररोज ते त्या नियमांचं वाचन करत आणि एक एक करून त्याची प्रॅक्टिस करत. या पुस्तकामुळे त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी निर्माण झाल्या, आणि अशा प्रकारे आपल्या कुमार वयातच त्यांनी या नियमांचा सराव सुरू केला. जेव्हा मोठे होऊन ते राजकारणात गेले तेव्हा या चांगल्या सवयी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या होत्या. या चांगल्या सवयींना अप्लाय करायला त्यांना जराही अडचण आली नाही. म्हणूनच तुम्ही देखील प्रॅक्टिस करा आणि रिपीट करा, मग तुमच्यामध्ये देखील आपोआपच त्या चांगल्या सवयी येतील. तुमच्या सवयी कुठून येतात? माणसाच्या मेंदूत 20 मिलियनच्या आसपास न्यूरॉन्स असतात, आणि यातील प्रत्येक न्यूरॉन बाकीच्या 20,000 न्यूरॉन्सशी कनेक्टेड राहतात. आपण मनुष्य आपल्या रोजच्या जीवनात या न्यूरॉन्सचा एक छोटासा फ्रॅक्शनच वापरतो. तुमच्याजवळ मेंदूची अफाट शक्ती आहे, ज्याचा तुम्ही वापरच करत नाहीत. परंतु यशस्वी लोक याचा योग्य वापर करतात, आणि तुम्ही देखील करू शकता. यासाठी फक्त आळस सोडायला हवा. सामान्यपणा किंवा मध्यमपणा आणि कटुता सोडून द्यायला हवी. तुम्ही जीवनात हवा तो बदल आणू शकता. तुमच्या डोक्यात कशा प्रकारचे विचार येतात, खूपदा तुमच्या मनात काय सुरू असतं, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, कारण तुमचे विचारच तुमचं भविष्य बदलू शकतात. तुम्ही त्याच गोष्टींना आकर्षित करा ज्यांच्याबद्दल तुम्ही विचार करत असता. जसं की जर तुम्ही नेहमी यश आणि पैशाच्या बाबतीत विचार कराल, तर तुम्हाला असे चान्स मिळतील जे तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देतील. या उलट जर कोणी ॲक्सिडेंट किंवा आजारपणाबद्दल विचार करत असेल किंवा नेहमी काळजीत असेल, तर तेच त्याच्या जीवनाचा भाग बनेल. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवा, आणि नकारात्मक विचार कायमचे सोडून द्या. प्रॅक्टिस आणि रिपिटेशनमुळे तुमचं माइंड फक्त सकारात्मक गोष्टींचा विचार करेल. यामुळे तुम्ही आधीपासूनच बरेच आनंदी आणि यशस्वी फील कराल. या पुस्तकाचे लेखक ब्रायन ट्रेसी
यांनी आपल्या या पुस्तकाद्वारे आपली सक्सेस स्टोरी शेअर केली आहे. त्यांचं कुटुंब देखील खूप गरीब होतं. त्यांच्या वडिलांजवळ स्थिर नोकरी नव्हती. त्यामुळे ब्रायनला ते 10 वर्षांचे असल्यापासूनच काम करावं लागलं. त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांकडे खूप प्रकारच्या छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. त्यांनी शेजाऱ्यांच्याच लॉनमधले गवत काढले, सुकलेली पानं उचलली आणि न्यूजपेपर वाटण्याचंही काम केलं. त्यांनी आपल्या 2 वेळच्या जेवणाचा आणि कपड्यांचा खर्च देखील स्वतः उचलला. नंतर जेव्हा ते कुमारवयाचे होते तेव्हा त्यांनी एका हॉटेलमध्ये भांडी घासण्याचं काम पकडलं. ब्रायनला पैशांचं महत्त्व खूप लहान वयातच लक्षात आलं होतं. म्हणूनच त्यांनी शालेय शिक्षण सोडून पैसे कमावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी खूप साऱ्या फॅक्टरीज आणि कन्स्ट्रक्शन साईटमध्ये काम केलं. त्यांनी मोठ्या मोठ्या शेतात देखील काम केलं. 20 वर्षाच्या वयात ते एक सेल्समॅन बनले. ब्रायन घरोघरी आणि ऑफिसमध्ये जाऊन वेगवेगळे प्रॉडक्ट्स विकायचे. त्यावेळी त्यांची अवस्था अशी होती की 2 वेळच्या जेवणासाठी देखील ते सेलवर अवलंबून होते. एका रात्री जेव्हा ते आपल्या बोर्डिंग रूममध्ये आराम करत होते तेव्हा त्यांनी विचार केला, असं का होतं की काही सेल्समॅन खूप जास्त विक्री करतात आणि काही सेल्समॅन काहीही विकू शकत नाहीत. दुसऱ्या दिवशीपासून ब्रायनने एक अशी हॅबिट सुरू केली ज्याने त्यांचं जीवनच बदलून टाकलं. ही हॅबिट होती यशस्वी लोकांच्या सवयी शिकणे आणि त्यांचा आपल्या जीवनात अवलंब करणे. एक दिवस त्यांनी हिम्मत करून आपल्या कंपनीच्या एका सेल्समॅन एजंटचा नंबर घेतला आणि त्यांना कॉल केला. तुम्ही कोणती टेक्निक वापरता ज्यामुळे लोक नेहमी तुमच्याकडून काही ना काही खरेदी करतात? ब्रायनने त्या एजंटला विचारलं. तर त्या एजंटने त्यांना आपलं एक सिक्रेट सांगितलं, जे ब्रायनने आपल्या कस्टमरवरही ट्राय करून बघितलं आणि मग त्याचे कस्टमरसुद्धा त्यांचे सगळे प्रॉडक्ट्स विकत घ्यायला लागले. ब्रायनने सेलिंग संबंधित पुस्तकं वाचायला सुरू केली. याशिवाय ब्रायन सेल्स सेमिनारमध्येही जात होते आणि सेल्सचे ऑडिओ लेक्चरसुद्धा ऐकत होते. ते जे काही शिकले होते त्यांनी त्याला लगेच अप्लाय केलं. या नवीन सवयीमुळे ब्रायनची सेल्स वाढली. त्यांना प्रमोशन देखील मिळालं. आता ते सेल्स मॅनेजर बनले होते. ब्रायन जे काही शिकले होते ते त्यांनी आपल्या टीम मेंबर्ससोबतही शेअर केलं आणि त्या लोकांना देखील सुधारणा करण्यासाठी यामध्ये मदत मिळाली. यशस्वी लोक उठता बसता त्यांना जे हवं आहे त्याच्याबद्दल विचार करतात आणि यामुळेच ते नेहमी असे निर्णय घेतात जे त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील. तेच दुसरीकडे अयशस्वी लोक याच्या बरोबर विरुद्ध काम करतात. त्यांना नेहमी हेच वाटतं की त्यांना जे हवंय ते त्यांना मिळू शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर अयशस्वी लोक फक्त तक्रारी करत राहतात आणि दुसऱ्याला दोष देत राहतात. तुमच्या मोठ्या स्वप्नांबद्दल विचार करा आणि त्यालाच तुमचा गोल बनवा. फक्त इतका विचार करा की तुम्ही तुमचा गोल कसा अचीव कराल. तुमच्या सक्सेसचा हाच मास्टर प्रोग्राम आहे. सक्सेसची सर्वात महत्त्वाची हॅबिट आहे सेल्फ डिसिप्लिन. ही हॅबिट तुमच्याकडून ते करून घेते जे तुम्ही करायला हवं. जसं की मसल्स प्रॅक्टिस आणि व्यायाम केल्याने मजबूत बनतात, तसंच प्रॅक्टिसने सेल्फ डिसिजनची हॅबिट देखील स्ट्रॉंग बनते. आणि तुमच्यामध्ये जितका जास्त सेल्फ डिसिप्लिन येईल तितकंच तुमचं आयुष्य चांगलं होईल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप पैसा कमावण्यासाठी जे करू शकता ते करा. आणि जर तुम्ही चांगल्या सवयी फॉलो करत असाल तर एक दिवस तुम्ही मिलेनियर नक्कीच होऊ शकता. जी लोक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवतात त्यांना यशस्वी होण्याचे अनेक चान्सेस मिळतात. एक अशी चांगली हॅबिट जी तुम्ही सुरू करू शकता ती म्हणजे सेव्हिंग. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पगाराच्या 20% सेव्ह करत असाल तर तुमच्या बाकीच्या 80% पगारातून जगण्याची सवय होईल. असं समजा की तुमचा पगार प्रत्येक महिन्याला 20,000 आहे तर त्यातील 20% सेव्हिंग करा. या पैशाला हातही लावू नका. बाकीच्या उरलेल्या पैशामधून खर्च चालवा. एक सेव्हिंग अकाउंट उघडा किंवा एखादी पिगी बँक बनवा आणि तुमच्या सेव्हिंग्सचे पैसे त्यात टाकत राहा. जेव्हा तुम्ही सेव्हिंग करत राहाल तेव्हा त्या पैशाबद्दल पूर्णपणे विसरून जा. त्या पैशांना तुमच्या बजेटमध्ये धरूच नका. काहीही झालं तरी या पैशाला खर्च करू नका. काही महिन्यानंतर तुम्हाला उरलेल्या पैशांमध्ये जगण्याची सवय लागेल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करू शकता. स्वतःला चॅलेंज करा की तुम्ही आणखी जास्त पैसे सेव्ह कराल आणि नंतर सेव्हिंगची रक्कम हळूहळू वाढवत चला. मग 2 वर्षांनी जर तुम्ही तुमचं अकाउंट पाहिलं
तर तुमची सेव्हिंग वाढलेली असेल आणि मग असंच तुम्हीही हळूहळू फायनान्शियली इंडिपेंडंट बनू शकता. हेनरी फोर्डने एकदा म्हटलं होतं की जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही काय करण्यासाठी जन्मला आहात आणि मग तेच करा ज्याच्यासाठी तुम्ही जन्म घेतला आहे. जर तुम्हाला तुमचे काम आवडत असेल तर तुम्ही जास्त कमवू शकाल आणि तुमची प्रगती देखील जास्तच होईल. हा खूप सोपा फॉर्म्युला आहे. या प्रकारे तुम्हाला कळेल की जे काम तुम्ही करत आहात किंवा जे तुमचं करिअर आहे ते तुमच्यासाठी बरोबर आहे की नाही. जे काम तुमच्या नॅचरल टॅलेंट आणि स्किलशी मॅच करेल तीच नोकरी तुम्हाला जास्त सोपी वाटेल आणि त्याच कामात तुम्ही तुमचा बेस्ट रिझल्ट देऊ शकता. प्रत्येक व्यक्ती एक युनिक टॅलेंट घेऊन जन्माला येतो. आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही क्वालिटी असते. फक्त आपल्याला तीच ॲक्टिव्हिटी चांगली वाटते ज्यात आपण जास्त एन्जॉय करतो आणि मग पुढे त्यातच एक्सपर्ट देखील बनतो. ही ॲक्टिव्हिटी तुमचं जगण्याचं माध्यम बनली तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ब्रायन ट्रेसी यांनी एक खास हॅबिट डेव्हलप केली ज्यामुळे त्यांचं लवकर प्रमोशन झालं आणि त्यांची जास्त कमाई देखील झाली. ही हॅबिट होती जास्त जबाबदाऱ्या घेणं. ब्रायन एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होते. त्यांनी छोट्या पोझिशनपासून त्यांचं करिअर सुरू केलं. त्यांचं छोटंसं क्युबिकल ऑफिस होतं जिथं ते त्यांचं काम करायचे. पण ब्रायन या पोझिशनने आनंदी नव्हते. त्यांना अस्वस्थ वाटत होतं. ते त्यांच्या मॅनेजरजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, मला आणखी जास्त जबाबदारीचं काम हवं आहे. खरं तर सोप्या कामामुळे ते बोर होत होते म्हणून त्यांना काहीतरी चॅलेंजचं काम हवं होतं. मॅनेजरने त्यांच्याकडे बघितलं आणि डोकं हलवून हसले. त्यांनी ब्रायनला सांगितलं की ते याबद्दल काहीतरी विचार करतील. पुढचे काही दिवस जेव्हा ब्रायनला संधी मिळत होती ते मॅनेजरशी तीच गोष्ट बोलायचे. मग एके दिवशी मॅनेजरने त्यांना सांगितलं त्यांच्याजवळ त्यांच्यासाठी एक काम आहे. मॅनेजरने त्यांना जे काम सांगितलं होतं ते ब्रायनच्या जॉब प्रोफाईलचा भाग नव्हता, पण तरी देखील ते लगेचच त्या कामाला लागले. त्यांनी जराही वेळ वाया घालवला नाही. जितकं त्यांच्याकडून होऊ शकतं त्यांनी केलं आणि मॅनेजरला टास्क सबमिट केलं. मॅनेजर खूप आनंदी झाला. त्यानंतर ब्रायनने त्यांना अशी अजून कामे दिली. मग मॅनेजर त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना आणखी चॅलेंजिंग टास्क देऊ लागले आणि ब्रायन नेहमी चांगले काम करून द्यायचा प्रयत्न करायचे. एक दिवस मॅनेजरकडे एक मोठा प्रोजेक्ट आला. त्यांनी ब्रायनला विचारलं, तुम्ही या कामाची जबाबदारी घ्याल का? यापूर्वी ब्रायनने कधीच इतका मोठा टास्क हँडल केला नव्हता, पण त्यांनी लगेच होकार दिला आणि आपला बेस्ट परफॉर्मन्स दिला. त्यानंतर त्यांच्याकडे एकानंतर एक मोठे प्रोजेक्ट येत गेले आणि यामुळेच फक्त 1 वर्षाच्या आत ब्रायनचं प्रमोशन झालं आणि हे सगळं झालं त्यांच्या एका चांगल्या सवयीमुळे. आता ब्रायनच्या अंडर 3 टीम्स काम करत होत्या. त्यांना एक मोठं ऑफिस मिळालं होतं जिथून बाहेरचं दृश्य त्यांना छान दिसत होतं. त्यांची कमाई डबल आणि ट्रिपल झाली होती. ब्रायन त्यांच्या कंपनीचे गो टू गाय बनले आणि आता ते एक मोठं घर आणि मनपसंत कार घेऊ शकत होते. अशा प्रकारे ब्रायनच्या अधिक जबाबदारी घेण्याच्या सवयीमुळे त्यांना खूप लवकर मोठं यश मिळालं. जास्त पगार, एक फुलफिलिंग जॉब, चांगलं आरोग्य, एक प्रेमळ कुटुंब ज्यांच्यासोबत तुम्ही निवांतपणे खूप सारा वेळ घालवाल, हे सगळं काही होऊ शकतं. तुम्हाला एकासाठी दुसऱ्याचा त्याग करावा लागणार नाही. प्रभावी लोक असे काही इफेक्टिव्ह हॅबिट्स ॲडॉप्ट करतात जे त्यांना जीवनाच्या प्रत्येक फील्डचा ऑलराऊंडर बनवतात. त्यांच्या प्रोफेशनल लाईफबरोबरच त्यांची पर्सनल लाईफ देखील शानदार असते. जसं आपण उदाहरण म्हणून जोनीला घेऊयात, जे की ब्रायन ट्रेसीच्या ॲडव्हान्स कोचिंग आणि मेंटरिंग प्रोग्रॅमचे एक क्लायंट होते. ब्रायनने जोनी आणि त्यांच्या प्रत्येक क्लायंटला प्रॉमिस केलं, ती लोक जीवनात डबल अर्निंगसोबत डबल एन्जॉयमेंट देखील करतील. जोनीला सुरुवातीला या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. तिला वाटलं असं तर होऊ शकत नाही. तुमची कमाई डबल कशी होईल जर काम करण्याऐवजी तुम्ही घरी बसून मजाच करत असाल? जॉनी एका फायनान्शियल कंपनीत जॉब करते. सोमवारपासून शनिवारपर्यंत ती दररोज 12 तास ऑफिसमध्ये काम करते. यामुळे तिच्याजवळ तिच्या 2 मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी वेळच नसतो. तिला दरवेळी स्ट्रेस्ड वाटतं आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की तिला कळतच नव्हतं की याचा उपाय काय. जेव्हा तिने या सगळ्या गोष्टी ब्रायनसोबत डिस्कस केल्या
तेव्हा ब्रायनने सगळ्यात आधी तिला एक लिस्ट बनवायला सांगितली. ही त्या कामांची लिस्ट होती जी जॉनीला एका महिन्याच्या आत करायची होती. तिच्या लिस्टमध्ये टोटल 16 टास्क होते. ब्रायनने तिला विचारलं, या लिस्टमध्ये असं कोणतं काम आहे जे तू संपूर्ण दिवस केल्याने तुझ्या कंपनीला जास्त फायदा होईल. जॉनीने एका महत्त्वाच्या टास्कवर बोट ठेवलं. त्यानंतर ब्रायनने तिला टास्क नंबर 2 आणि 3 सांगायला लावलं. तर जॉनीने लिस्टमधून 3 सगळ्यात महत्त्वाचे टास्क सांगितले. त्या लिस्टला न बघताच ब्रायनने सांगितलं, हे 3ही टास्क तुझी 90% जबाबदारी आहे. याचा अर्थ असा होतो की बाकीचे 13 टास्क म्हणजे 10% कामं अशी होती जी इररिलिव्हंट म्हणजेच बिनकामाची होती. पण जॉनी त्यांना जरा जास्तच महत्त्व देत होती आणि यामुळे ती तिचे कौटुंबिक जीवन एन्जॉय करू शकत नव्हती आणि ही कामे ती दुसऱ्यांकडूनही करवून घेऊ शकत होती. जॉनीला ब्रायनच्या बोलण्यावरून हे लक्षात आलं की ते बरोबर बोलत आहेत. मग तिने आपल्या बॉसजवळ जाऊन त्यांना तिला मदत करायला सांगितलं. जॉनीने त्यांना सांगितलं की जर तिने तिच्या रिलेटेड 3 टास्कवर जास्तीत जास्त फोकस केलं तर खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो. बॉसने तिची गोष्ट ऐकली. यामुळे आता जॉनी तिच्या कामात आधीपासून चांगले रिझल्ट देत आहे. तिने तिचे 3ही टास्क खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केले. 2 महिन्यांनी तिचा ऑफिस टाईमही बदलला. आता ती नॉर्मल 8 तास काम करते, तेही फक्त सोमवार ते शुक्रवार. ब्रायनने त्याचं प्रॉमिस पूर्ण करून दाखवलं. जॉनीचा पगारही डबल झाला आणि तिच्याजवळ कुटुंबासाठी आता जास्त वेळही आहे. ती तिच्या मुलांसोबत आणि नवऱ्यासोबत क्वालिटी टाईम घालवते, जे तिला खूप जास्त सुख देतं. 3 अशा सवयी आहेत ज्यामुळे तुमच्या सगळ्या रिलेशनशिपमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. पहिली सवय आहे ॲक्सेप्टन्स, म्हणजे दुसऱ्यांना स्वीकार करणे. खास करून पालक, जोडीदार आणि मुलांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. ते जसे आहेत तसंच त्यांना स्वीकारायला शिका. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या वीकनेसेसला सुद्धा स्वीकारा. ते जसे आहेत तसेच त्यांच्यावर प्रेम करायला शिका. प्रेमात कोणतीच अट नसते. तुम्ही ज्याला पसंत करता त्याच्या गुण आणि कमतरतेसहित त्याच्यावर प्रेम करा. ॲक्सेप्टन्स दाखवायचा एक सोपा मार्ग आहे तुमचं हसणं. जी लोकं तुमच्या जीवनात महत्त्वाची आहेत त्यांच्याकडे जेव्हाही बघाल तेव्हा हसून बघा. त्यांना असे वाटू द्या की त्यांच्याकडे बघून तुम्ही आनंदी राहता. एखाद्या चांगल्या नात्यात ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञ असणं किंवा आभारी असणं खूप गरजेचं असतं. म्हणून आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना थँक्यू म्हणायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक दिवसासाठी देवाकडे कृतज्ञता व्यक्त करा, कारण त्याने तुम्हाला चांगलं आरोग्य दिलं आहे. तुमच्याजवळ एक नोकरी आहे, 2 वेळचं जेवण तुम्हाला मिळत आहे आणि तुमचे कुटुंब सुरक्षित आहे. तसेच तुमच्या जोडीदारालाही थँक्यू म्हणा, जे तुमची काळजी घेतात. तुमच्या मुलांना देखील थँक्यू म्हणा, जेव्हा ते त्यांचा अभ्यास करतात. प्रत्येक त्या व्यक्तीला थँक्यू म्हणा जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमची मदत करतात. तिसरी हॅबिट आहे प्रशंसा करणे, म्हणजे कॉम्प्लिमेंट देणे. एखाद्याची कार तुम्हाला चांगली वाटली किंवा एखाद्याचे कपडे तुम्हाला आवडले तर त्याची प्रशंसा करा. प्रशंसा केल्याने तुम्ही दुसऱ्याला कम्फर्टेबल फील करवता आणि मग रिलेशनशिप मेंटेन करणं सोपं होतं. पण प्रशंसा नेहमी नीट करा. त्यांना असं वाटायला हवं की तुम्ही खरंच इम्प्रेस्ड आहात. जर तुम्ही याला तुमची सवय बनवाल तर तुम्ही रोज पॉझिटिव्ह फील कराल. स्वस्थ शरीर कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं की त्याचं शरीर निरोगी असावं. यासाठी ब्रायन ट्रेसी एक सिंपल सल्ला देतं. त्यांनी 3 पांढऱ्या गोष्टींची नावे सांगितली आहेत ज्यांच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. हे आहेत साखर, मीठ आणि मैदा. जॉन फ्लोरिडाच्या एका ऑफिसमध्ये काम करतो. तो ब्रायन ट्रेसीचा फॅन आहे. एक दिवस त्याने ब्रायनला एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की खूप वर्षांपासून तो त्यांचे ऑडिओ लेक्चर्स ऐकत आहे. त्याने ब्रायनचे सगळे सल्ले अप्लाय केले, ज्यामुळे आज त्याचे आयुष्य खूप चांगले झाले आहे. तो बेघरपासून श्रीमंत बनला आहे. जॉन 10 वर्षाच्या कष्टानंतर त्याच्या कंपनीमध्ये एक टॉप मॅनेजर बनला. तरीही त्याला ब्रायनकडून एका प्रॉब्लेमचा उपाय जाणून घ्यायचा आहे. खरं तर जॉन ओव्हरवेट आहे. त्याने खूप सारे डाएट ट्राय करून बघितले, पण त्याला काही फरक पडला नाही. आणि मग त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर ब्रायनच्या ऑडिओ लेक्चर्समध्ये मिळालं.
त्याने त्या 3 पांढऱ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि मग गाईडलाईन्स फॉलो करायला सुरुवात केली. पुढे फक्त 3 महिन्यांच्या आत त्याने 10 किलो वजन कमी केलं. जॉन आता पहिल्यापेक्षा अधिक स्लिम आणि ॲक्टिव्ह झाला आहे. जेव्हापासून त्याने त्याच्या डाएटमधून साखर, मीठ आणि मैदा हे काढलं आहे, तेव्हापासून त्याच्या शरीरात आणि जीवनात बरेच पॉझिटिव्ह बदल झाले. जर स्वस्थ शरीर हवं असेल तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या प्रोसेस्ड फूड किंवा फास्ट फूड आणि जंक फूडपासून दूर राहायला हवं. प्रोसेस्ड आणि जंक फूडमध्ये साखर आणि मीठ खूप जास्त प्रमाणात असतं, जे की आपल्या शरीरासाठी आणि माइंडसाठी देखील हार्मफुल आहे. शरीरावर त्यांचा खूप निगेटिव्ह परिणाम होतो. तुम्ही सॉफ्ट ड्रिंक आणि गोड पदार्थांपासूनही जितकं होऊ शकेल तितकं दूर राहायला हवं. पण होल ग्रेन्स आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात, कारण यात फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये खूप साऱ्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. बीन्स आणि डाळी पण जास्त प्रमाणात खा. तुमच्या अर्ध्याहून जास्त आजारांचा उपचार एका चांगल्या डाएटमध्ये लपला आहे. हेल्दी डाएट घेतल्याने तुम्ही हार्ट अटॅक, लठ्ठपणा आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून दूर राहाल. जेव्हा तुम्ही या जगातून जाल तेव्हा लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलतील की नाही हे डिपेंड करतं तुमच्या आजच्या बिहेवियरवर किंवा तुमच्या कॅरेक्टरवर. म्हणून जितकी तुम्ही दुसऱ्यांची मदत करू शकता तितकी करा. जितकी तुम्ही चांगली नाती बनवू शकता बनवा. यशस्वी लोकांची अजून एक चांगली सवय आहे आणि ती म्हणजे यशस्वी लोकांचे आत्मचरित्र वाचणे. कारण आत्मचरित्रातून आपण खूप काही शिकू शकतो. तुम्हाला कळेल की कसं या महान लोकांनी आपल्या कॅरेक्टरला इम्प्रूव्ह केलं आणि कशा प्रकारे ते त्यांच्या लाईफ स्टोरीचे एक्सपर्ट बनले. त्यांची एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ स्टोरी तुम्हाला खूप मोटिवेट करेल. वाचनाची सवय आपल्या जीवनात खूप सारे पॉझिटिव्ह बदल आणते. पुस्तकातून आपल्याला त्या व्हॅल्यूज शिकायला मिळतात ज्या यशस्वी लोकांच्या जीवनात असतात. या समरीमध्ये आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं, जर त्याची तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तर एक दिवस येईल जेव्हा तुम्ही देखील या यशस्वी लोकांप्रमाणे यशस्वी बनाल आणि तुमचं मिलेनियर होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. आपण या समरीमध्ये पॉवर ऑफ थॉट्सबद्दल ऐकलं. या पुस्तकाच्या समरीमधून आपण हेही शिकलो की सवयी आपल्या जीवनात किती महत्त्वाच्या आहेत. पण त्या सवयींबद्दल देखील ऐकलं ज्या आपल्याला मिलेनियर बनण्यास मदत करतील. यशस्वी लोक फक्त फायनान्शियल म्हणजे फक्त पैशाने श्रीमंत नसतात, तर त्यांच्याकडे चांगले आरोग्य देखील असते. एक प्रेमळ कौटुंबिक जीवन आणि मजबूत मैत्रीची नाती असतात आणि त्यांच्याकडे एक फुलफिलिंग करिअर देखील असतं जे त्यांना समाधानी ठेवतं. या समरीमध्ये आपण त्या प्रत्येक सवयीबद्दल जाणून घेतलं ज्या आपल्या जीवनातल्या प्रत्येक ॲस्पेक्ट म्हणजेच प्रत्येक गोष्टीला इम्प्रूव्ह करू शकतं. आता वेळ आली आहे या $1 मिलियन हॅबिट्सची प्रॅक्टिस करण्याची आणि त्यांना रिपीट करण्याची. सुरुवातीला थोडाफार त्रास सगळ्यांनाच होतो, पण एकदा का सवय झाली मग काही कठीण वाटणार नाही आणि या सवयी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होऊन जातील. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही या हॅबिट्सची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्ही तुमच्या मिलेनियर बनण्याच्या स्वप्नाच्या आणखी जवळ जाल. ही समरी इथेच संपते. हॅबिट्सचे महत्त्व सांगणाऱ्या आणखी काही बुक समरीज आमच्या चॅनलवर जाऊन तुम्ही ऐकू शकता. आजची समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.